brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। हा बोला ना. ऍक्च्युली तुमचा व्हिडिओ पाहिला. मला जाणून घ्यायचं होतं, तुम्ही आता जम्मू काश्मीर मध्येच आहात ना? हो हो हो, श्रीनगरला आली आत्ताच. नेमकी काय परिस्थिती आहे मॅम तिथे, आणि तुम्हाला काय? ऍक्च्युली पहलगाम जो आहे ना, पहलगामवर तिथं मी कालच जाऊन आले. तर त्या पहलगामच्या जिथं वरच्या स्पॉटला एकदम टेबल पॉइंट आहे वरती स्टॉपला, तिथं हा प्रकार झालेला आहे. आणि ऍक्च्युली या जम्मू काश्मीर श्रीनगरला महाराष्ट्राचे जवळजवळ 60-65% पब्लिक आहे. म्हणजे कर्नाटक आणि ह्याच्यातलं. आता काय झालंय, अचानकपणे दुपारी हा प्रकार घटना घडल्यामुळे सगळे पर्यटक घाबरलेत आणि सगळे लेकरा बाळांसह सहलीला आलेले आहेत. आता काही जण, आता कर्नाटकची फॅमिली 15 जणांची माझ्यासमोर जस्ट आत्ता इथं आलेली आहे आणि त्यांना आता उद्यापासून त्यांची टूर सुरू होणार आहे. अच्छा, तुम्ही काय म्हणालात? बोला. तर त्यांना मी सांगितलं की त्यांच्या त्या MLA यांच्यासोबत ते बोललेले आहेत. त्यांच्या तिथनं कर्नाटकातनं त्यांचं स्पेशल माणूस घेऊन विमान पण पाठवणार आहे आणि उद्या इथनं ते पर्यटक बाहेर पडणार आहेत. तर महाराष्ट्र सरकार काल त्या भागामध्ये गेला होतात, नेमकं काय तो परिसर आहे आणि काय आहे तिथे नेमकं? नाही, तो परिसर असा छोटा परिसर पण एकदम निसर्गरम्य आहे. मिनी स्वित्झर्लंड म्हणून त्याला म्हणतात. पण खालनं जो वर भाग जातो ना, तो एकदम म्हणजे पुष्पामधल्या जंगलचा कसा पार्ट आहे तसा आहे. रोड अजिबात नाहीये आणि शेजारनं आपली नदी वगैरे वाहत असते आणि इकडनं पूर्ण खडका आहे आणि घोड्यांवर बसून घोडे आपल्याला वर नेतात. म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी अर्धा तास ते सांगतात, पण 1-1.25 तास वगैरे लागतो, कारण का प्रचंड रस्ता खराब आहे. म्हणजे रस्ता नाहीच आहे, डोंगरदऱ्या आहेत आणि घोड्यावर बसून ते वर पॉइंटला नेतात आणि वरती पॉइंटला गेल्यावर पूर्ण बर्फाचा डोंगर आहे. वाटलं तर मी ते व्हिडिओही तुम्हाला पाठवते, पहलगामचे वरचे. करेक्ट. पण आता तिथे काय नेमकी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत? महाराष्ट्र सरकारकडनं काही सूचना आल्या आहेत का तिथल्या? नाही, आता गव्हर्नमेंटकडनं काय? नाही, तिथं काय केलं, त्या फक्त मिलिटरीने ताब्यात सगळं घेतलेलं आहे आणि फक्त राज्याचे म्हणजे देशाचे गृहमंत्री इथं आलेत. पण जिथे जिथे पर्यटक अडकलेले आहेत, कारण का पहलगाम मध्ये काही पर्यटक जे आहेत त्यांना गुरुद्वार मध्ये ठेवलेलं आहे. आता मिलिटरी त्यांना तिथनं घेणार आणि श्रीनगर मध्ये आणणार. मग त्याच्यामुळे प्रत्येक स्टेटनी त्यांचा माणूस पाठवून त्यांचे महाराष्ट्राचे म्हणजे पुणे, नाशिक असे सगळे वेगवेगळे, गुजरात, कर्नाटक, वेगवेगळ्या भागातले पर्यटक आहेत. त्यांना लवकरात लवकर इथून हलवणं गरजेचं आहे, कारण का ते प्रचंड घाबरलेले आहेत. हो. तुमच्या सोबत तुम्ही जसं म्हणालात की अनेक मराठी पर्यटक आहेत, त्यांनी काही अनुभव सांगितलेत आहात का? आता सध्या तिथे सिच्युएशन पॅनिक आहे, काय परिस्थिती आहे? सगळे घाबरलेले आहेत. म्हणजे टूर वगैरे म्हणजे अशी परिस्थिती येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. म्हणजे नाशिकचे कुटुंब आहे, त्यांनी तर 2 वाजता पहलगाम ते शोधलं आणि 2:30 वाजता त्यांना फोन आला की असं वर घडलेलं आहे म्हणून. म्हणजे हा प्रकार 2-2:30च्या दरम्यान मध्ये झालेला आहे किंवा 1:30च्या नंतर, कारण का तिथनं खाली यायला सुद्धा तेवढाच वेळ लागतो. पण ते म्हणतात ना, पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये जन्नत किंवा मिनी स्वित्झर्लंड या सगळ्या गोष्टी बघायला थंड हवामानाच्या ठिकाणी येतात आणि अशा ठिकाणी असं अचानकपणे, आणि ते पण त्या बायकोच्या समोर, बाबा त्यांना आधी वाटतं विचारलं की तुम्ही कुठले आहेत, म्हणजे त्यांना स्टेट विचारले, धर्म विचारलाय आणि मुस्लिम नाहीये म्हणल्यानंतर मग गोळ्या घातलेल्या आहेत. आता त्यातल्या काही जणांनी म्हणजे असं तिकडनं कळते की बाबा विचारलं की तुम्ही मुस्लिम आहात, ते हो म्हणले, तर त्यांना ते आयाम कलाम सगळं म्हणायला लावलं वाटतं. आता ते ऑब्व्हियसली ते येणारच नाही ना, तेव्हा मग गोळ्या घातलेल्या. पण जे आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा काही पर्यटक जखमी झालेले, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का? त्यांना काही मदत पोहोचली आहे? नाही, मला फक्त ज्यांना गोळ्या घातलेल्या त्यांच्या ज्या मिसेसला आणि मुलाला फक्त मिलिटरीनी सुरक्षित ठिकाणी खाली आणलेलं आहे. बाकीची अजून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. ही जी माहिती आहे, हे जी तिथले लोकल काश्मीरी लोक आहेत त्यांनी इकडच्या काश्मीर म्हणजे श्रीनगरच्या लोकांना सांगितलेलं
अशा या ह्याच्यावर ही सगळी माहिती आम्हाला मिळते. ओके. तुम्ही तुमचं कुटुंब सुखरूप आहे का आणि तुम्ही आता पुण्याकडे कसं येणार आहात? म्हणजे तुम्हाला काही अरेंजमेंट झाली आहे का? माझ्यासोबत म्हणजे माझी पूर्ण फॅमिली आहे आणि माझ्या 2 भावांची सुद्धा फॅमिली आहे. व्हिडिओमध्ये आम्ही सगळे दिसतोय तो. आणि उद्या आमची हे आहे फ्लाईट आहे. तर आमचं तेवढं मी आता तसं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांची सगळ्यांशी बोललेली आहे. आता ते रात्रीतनं तेच कोऑर्डिनेट ते करत आहेत. आणि उद्या ते प्रत्येक जण आपल्या आपल्या म्हणजे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल त्यांचा माणूस प्रतिनिधी हे करून ही सगळी पर्यटक सुरक्षित स्थळी आपापल्या घरी पोहोचवण्याचं त्यांचं चालू आहे. ओके. खूप खूप धन्यवाद रुपालीताई, तुम्ही बोललात आणि सगळी माहिती शेअर केली त्याबद्दल. थँक्यू.